श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमेश्वराने मनुष्य रूप धारण करून जे अवतार घेतले त्याविषयी सिद्धमुनी नामधारक शिष्याला विस्तारपूर्वक सांगते झाले. हे नामधारका, अंबरीश राजाचे निमित्त करून विष्णूने पृथ्वी लोकात मनुष्य रूप धारण करून अनेक अवतार घेतले. विष्णूने सर्वप्रथम मत्स्य, त्यानंतर कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम यांचा अवतार घेतला. पुढे दशरथाच्या वंशकुळात श्रीरामाचा प्रख्यात राजस अवतार झाला. त्यानंतर श्रीकृष्ण अवतार घेत गवळ्याच्या घरी गुरे राखली. त्यानंतर वस्त्रांचा त्याग करीत तो नग्न होऊन बौद्ध अवतार धारण करता झाला. येणाऱ्या काळात तो कल्की अवतार धारण करून घोड्यावर स्वार होऊन येईल. भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आणि दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी परमेश्वर श्री विष्णू नाना रूपात नाना वेश धारण करून अवतार घेतो. द्वापार युगानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला. ब्राह्मण कुळामध्ये अज्ञानी लोक जन्म घेते झाले, भ्रष्ट आचरण करते झाले आणि कलियुगाचा महिमा सार्थ करू लागले. ज्याप्रमाणे भक्त रक्षणार्थ श्री गुरुनाथ अवतरले आणि भगीरथाने सगर पुत्रांच्या उद्धारासाठी भूमीवर गंगा आणवली, त्याचप्रमाणे कलियुगात एक ब्राह्मण स्त्री विष्णुरूपी दत्ताची आराधना करीत असता तिच्या पोटी साक्षात दत्त अवतरित झाले. या महान आश्चर्यास तू सावध चित्ताने श्रवण कर. उत्तम अशा ब्राह्मण वंशातील आपस्तंभ शाखेचा आपळराज नावाचा ब्राह्मण पूर्व देशात पिठापूर येथे राहत होता. त्याची सुमती नामक पत्नी सदाचारिणी आणि पतिव्रता होती. अतिथी आणि अभ्यागत यांचे ती भावभक्तीने पूजन करीत असे. एकनिष्ठतेने पतिसेवा करणारी ती सद्गुणी स्त्री नित्यनेमाने अतिथींचाही आदर सत्कार करीत असतानाची ही कथा. एकदा आपळराज व सुमती यांच्या घरी अमावस्येच्या निमित्ताने श्राद्धविधी चालू असताना भगवान श्री दत्तात्रेय येथे अतिथी वेश धारण करून आले. श्राद्धविधीसाठी ब्राह्मण जेवावयाचे बाकी असतानाही सुमतीने दारी आणलेल्या अतिथी रूपी श्री दत्तात्रेयास भिक्षा घातली. तेव्हा साक्षात्कारी दत्त लागलीच प्रकट झाले. त्यांनी त्रयमूर्तीचे अतिवगूढ असे रूप प्रगट करून सुमतीला दर्शन घडवले. तेव्हा पतिव्रता सुमतीने श्री दत्तात्रेयांना मनोभावे वंदन केले. श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माते, तुझ्या मनात असलेली इच्छा प्रकट कर, म्हणजे ती नक्कीच पूर्ण होईल. श्री दत्तात्रेयांचे आशीर्वचन ऐकून ती विचारात पडली आणि पुढे होत तिने अनेक प्रकारे दत्तप्रभूंची स्तुती केली आणि त्यांना हात जोडून विनंती केली, हे जगन्नाथा, तुझा जय जयकार असो. तू या विश्वाचा करता धरता आहेस. तेव्हा हे देवराया, आपण माझी आवड पुरवावी. तू सर्व प्राणीमात्रावर कृपा करतोस. वेद आणि पुराणे देखील तुझी कीर्ती उच्चारवाने गातात. त्या तुझ्या कीर्तीचे वर्णन मी कसे करू? तू सत्यवचनी आहेस. ध्रुवाला अढळपद देणारा आणि विभीषणाला लंकेचे राज्य देणारा देखील तूच आहेस. भक्तजनांच्या उद्धारार्थ तू अवतार धारण करतोस. तुझे हे भक्त वत्सल ब्रीद 14 भुवने व चराचर सृष्टीत सर्वत्र प्रसिद्ध आहे. माझ्या मनातील इच्छा पूर्ण करणारा वर तू मला देणार असशील तर तसेच कर. तुझे बोलणे मिथ्या ठरू देऊ नकोस. हे जगदुद्धारा, हे अनाथांच्या नाथा, हे नारायणा, तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. अशी विनंती करून सुमती श्री दत्तात्रेयांच्या पाया पडली. तिची तळमळ पाहून श्री दत्तात्रेय संतुष्ट झाले आणि तिचा हात आपल्या हाती घेत तिला आश्वस्त करीत म्हणाले, हे माते, तुझी काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा ती पतिव्रता म्हणाली, तुम्ही मला माते म्हणून संबोधले, माझा उल्लेख माता असा केला, तेव्हा आता आपले वचन सत्यात उतरवावे. मला बरेचदा पुत्र प्राप्तीचा योग प्राप्त झाला, मात्र त्यातील कुणीही जगला नाही. जे जगले ते अंध आणि पांगळे आहेत. मी जन्मास घातलेला एकही पुत्र योग्यतेचा नाही. अशा मूर्ख प्राण्यांना जन्मास घालून काय साध्य व्हावे? अशा वैगुण्यांमुळे ती बालके असून नसल्यासारखी आहेत. त्यामुळे या जवळपास निपुत्रिकपणे जगण्याला अर्थ तरी काय उरतो?
तेव्हा हे पुराण पुरुषा ज्ञानसागरा, तुमच्यासारखा ज्ञानी बुद्धिवंत कीर्तिवंत पुत्र मला व्हावा. तिचे बोलणे ऐकून श्री दत्तात्रय संतुष्ट झाले. भक्तजनांस दीक्षा देण्याचे कार्य पुढे घडणारच होते. त्यानुसार तापस वेशधारी श्री दत्तात्रय म्हणाले, तुला महान तपस्वी पुत्र लाभेल, जो तुझ्या वंशाचा उद्धार करेल आणि त्याची कलियुगात अखंड कीर्ती नांदेल. मात्र तो जन्म घेतल्यानंतर बालक तुम्हाला जे सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल. अन्यथा तो अत्यंत श्रेष्ठ अशा ज्ञानी बालक तुमच्यापाशी राहणार नाही. तो बालक नक्कीच तुमचे दैन्य दूर करणारा निपजेल. एवढे सांगून तो तपस्वी दत्तात्रय अंतर्धान पावला. या प्रसंगामुळे ब्राह्मण स्त्रीला सुमतीला आश्चर्य वाटले. तिच्यासोबत घडलेला हा अतर्क्य व आश्चर्यकारक प्रसंग तिने आपल्या पतीच्या कानावर घातला. साक्षात श्री दत्तात्रय आपल्या पोटी अवतार घेत असल्याचे लक्षात येताच आपण राजांनाही आनंद झाला. मध्यान्ह वेळ म्हणजे अतिथी येण्याची वेळ. त्यावेळी श्री दत्तात्रय अतिथी रूपाने साक्षात येऊन त्यांना आवर्जून व आदरपूर्वक भिक्षा घालावी. त्यांना उपाशी पोटी अथवा बिनमुख पाठवू नये. माहूर आणि करवीर ही श्री दत्तात्रयांची निश्चित स्थाने आहेत. पांचाळेश्वर येथे त्यांचे नित्य वास्तव्य आहे. श्री दत्तात्रय कुठल्याही वेळी कुठल्याही रूपात येऊ शकतात. तेव्हा असे काही घडेल याचा विचार न करता येणाऱ्या अतिथीला नित्य नेमाने मनापासून भिक्षा घालावी. त्यावर ती ब्राह्मण पत्नी चटकन म्हणाली, आज मात्र मी तुमची अवज्ञा केली. ब्राह्मणांचे श्राद्धविधीने भोजन घेणे बाकी असतानाच मी त्यापूर्वी अतिथीला भिक्षा घातली. पत्नी सुमतीचे बोलणे ऐकून अपराज आनंदला आणि म्हणाला, पतिव्रते हे योग्य केलेस. त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. आम्ही पितरांसाठी जे विधी कर्म करावे आणि श्री विष्णूला अर्पण करावे तोच विष्णू साक्षात आपले घरी प्रगट होऊन भिक्षा स्वीकारता झाला. आज माझे सर्व पितर तृप्त झाले, कृतार्थ होऊन स्वर्ग सुखास प्राप्त झाले. कारण येथे साक्षात त्रयमूर्ती अवतार श्री दत्तात्रयांचे आगमन झाले. तुझी माता पित्रे देखील धन्य आहेत. हे सुमती, तुला जो वर प्राप्त झाला त्यानुसार तुला नक्कीच पुत्र प्राप्ती होईल. तेव्हा आता त्याविषयी मनात शंका धरू नकोस. ती दोघे उभयंता निश्चित मनाने समाधान पावली. काही काळानंतर ती ब्राह्मण स्त्री गरोदर राहिली. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ती एका शुभ मुहूर्तावर प्रसूत झाली. ब्राह्मण स्नानकर्मे आटोपून जातकर्म संस्कार करता झाला. सर्व ब्राह्मण मंडळींना त्याने एकत्रित बोलवले. तेव्हा त्यांनी मोठ्या आनंदाने बालकाच्या भविष्याविषयी सुतोवाच केले. हा मुलगा मोठा तपस्वी, दीक्षा देणारा आणि जगद्गुरू असेल. हे ऐकून माता पिता म्हणाले, श्री दत्तात्रयाने आम्हाला वर प्रदान केला आहे व हा बालक आमच्या कुळाचा उद्धार करणारा कुलदीपक होईल असेही सांगितले गेले. त्या ब्राह्मणाने नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. याचे कारण भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी साक्षात त्रयमूर्ती दत्ताने स्वतः अवतार घेतला होता. ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतलेल्या बालकाचे त्याच्या वयाच्या 7व्या वर्षी मौजी बंधन करण्यात आले. मुंज झाल्यावर श्रीपाद वेद पठण शिकला. शास्त्र, मीमांसा, तर्क आदी शास्त्रांचे तो निरूपण आणि विवरणही करू लागला. त्यांचे आकलन आणि विवरण पाहून नगरातील लोक त्यांचे कौतुक करू लागले. पुढे हा कर्तबगार होईल असे सांगते झाले. श्रीपाद सर्वांना आचार आणि व्यवहारातील धर्म, प्रायश्चित्त यावर मार्गदर्शन करीत असे. शिवाय तो वेदांताच्या भाष्याचा अर्थ, अन्वयार्थ देखील उलगडून सांगत असे. अशातच श्रीपाद 16 वर्षे पूर्ण करता झाला तेव्हा त्याच्या माता पित्यांनी त्याच्या विवाह संबंधी बोलणी करण्यास प्रारंभ केला. त्यांनी श्रीपादासोबत विवाहाचा विषय काढला. तेव्हा तो म्हणाला, मी माझी इच्छा काय आहे त्याविषयी सर्वप्रथम सांगू इच्छितो, मात्र त्यास शांत चित्ताने ऐकून घ्यावे. माझा यापूर्वीच विचार झालेला आहे. मला वैराग्य नावाच्या स्त्रीसोबत विवाह करावयाचा आहे. म्हणजेच वैराग्य हीच माझी पत्नी आहे. त्या स्त्रीविषयी अन्य सर्व स्त्रिया मला माते समान आहेत. तुम्ही त्या वैराग्य स्त्रीला इथवर आणले तर मी तिच्याशी विवाह करेल असेही तो म्हणाला. मी तपस्वी आहे, ब्रह्मचारी आहे. योगमार्गी स्त्री वाचून अन्य स्त्रिया मला योग्य ठरणार नाहीत. हे माझे निर्धारपूर्वक बोलणे लक्षात घ्या. माझे नाव श्रीवल्लभ आहे. याच कारणाने त्रयमूर्ती दत्ता अवतारात
श्रीपादाचे नामकरण श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. पुढे श्रीपाद वडिलांना सांगता झाला की मी उत्तर दिशेला जाणार आहे. त्याचे हे बोलणे ऐकून अपराज ब्राह्मणाला श्री दत्तात्रेयांनी पूर्वी केलेली सूचना आठवली. त्या भिक्षुकाने जे सांगितले ते खरे झाले असे अपराज सांगते झाले. आता या मुलाच्या बोलण्याला विरोध केला तर नक्कीच विघ्न येईल असा विचार त्या माता पितांच्या मनात डोकावला. यास पुत्र मानणे योग्य नाही, कारण हा तपस्वी आहे, अवतारी पुरुष आहे. याच्या जे मनात आहे तेच त्यास करू द्यावे असे त्यांनी आपापसात ठरविले. मनाशी निश्चय करून ते उभयता श्रीपादला म्हणाले, तू आमचा सांभाळ करशील अशी आशा आम्ही बाळगून होतो. हे बोलताना त्यांचे मन व्याकुळ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत्या झाल्या. पुत्रप्रेमामुळे ते दोघेही जण एकाएकी मूर्छित झाले, शुद्ध हरपून बसले. मातेचे दुःख पाहून त्या उठारी सत्पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभाने प्रथम मातेला शुद्धीवर आणले. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि तो म्हणाला, माते, चिंता करू नकोस. तुला जे हवे आहे ते सारे काही मी तुला देईन. तू सुखाने राहा. त्यावर सुमती माता म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला आमच्या म्हातारपणी सांभाळशील, आमचे दुःख दूर करशील असे वाटत होते. आम्हाला जे 2 पुत्र आहेत त्यापैकी एक आंधळा आणि दुसरा पांगळा आहे. पुढे त्यांचा सांभाळ कोण करेल? आमचा सांभाळ कोण करेल? सुमतीचे बोलणे ऐकून श्रीपादांनी त्या दोन्ही पुत्रांकडे म्हणजे आपल्या बंधूंकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तोच आश्चर्य घडले. पांगळ्यास पाय फुटले आणि आंधळ्यास दृष्टी आली. त्यांना तत्क्षणी वेद, शास्त्र, व्याकरण आदी सर्व काही अवगत झाले. ते दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत श्रीपाद चरणी वंदन करती झाले. परिसस्पर्श होता जसे लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे त्या सात्विक सत्पुरुषाची नजर पडताच ती कमकुवत दुर्बल बालके सदृढता प्राप्त करती झाली, धडधाकट झाली. श्रीपादांनी बंधूंना आश्वासन दिले, तुम्ही पुत्रपौत्रांसह, संपत्तीसह, सुखसमृद्धीसह चिरकाल आनंद उपभोगाल. तुम्ही माता पित्यांची सेवा कराल, महाज्ञानी व्हाल, ऐहिक सुखे प्राप्त करून सुखी व्हाल आणि अखेरीस निश्चितपणे मुक्त व्हाल, मोक्ष प्राप्त कराल. दोन्ही बंधूस उपदेश करून श्रीपाद आपल्या मातेला म्हणाला, तुम्ही या दोन्ही मुलांसोबत राहिल्यास नक्कीच सुखी व्हाल. माझे माते, तुझे हे दोन्ही पुत्र शतायुष्य होतील, त्यांना कन्या व पुत्र प्राप्त होतील. तुम्ही पुत्रपौत्रांपर्यंतचे त्यांचे सुख तुमच्या डोळ्यांनी पाहू शकाल याची खात्री बाळगावी. ज्यांच्या घरी लक्ष्मी अखंडतेने वंश परंपरागत नांदेल, तुझी ही लेकरे वेदशास्त्रात पारंगत होतील आणि जगभरात कीर्तिवंत होतील. हे माते, आता माझी अवज्ञा न करता तू मला येथून उत्तरेकडे जाण्याची आज्ञा दे, कारण मला तेथे अनेक साधुजनांना दीक्षा द्यावयाची आहे. असे सांगून माता पित्याची परवानगी घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावला आणि काशी क्षेत्री थेट गुप्त रूपाने पोहोचला. काशीहून श्रीपाद बद्रिका वनात गेला. तेथे त्याने नारायणाची भेट घेतली. आपल्याला मनुष्य रूपात राहून अवतार कार्य करावयाचे आहे हे त्याने सर्वप्रथम निश्चित केले. त्यानंतर तो साधू लोकांस दीक्षा देण्यास गेला आणि मनोवेगावर स्वार होऊन संचार करीत गोकर्ण क्षेत्री पोहोचला. अशा प्रकारे सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारक त्यास वंदन करता झाला. ही कथा श्रोत्यांनी शांतपणे श्रवण करावी असे सरस्वती गंगाधर सांगत आहेत. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादामधून घडणारा दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथन नावाचा हा 5वा अध्याय पूर्णत्वास आला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.